मुलाला त्रास होणार नाही याची गॅरंटी कोण देणार? त्याच्यासाठी प्रॉब्लेम काय करून ठेवलं पाहिजे ना. त्या गरीब आई बापाने काय करायचं? माझं म्हणणं यांना आहे का तुम्ही तरतूद करा, तुम्हाला हाऊस आहे ना तरतूद करा. ते बाळ घेऊन त्या दिवशी आले ते माझ्याकडे, किती कोटीच्या बाळाची काढलेली आपण बघितलेली, 17 टाके पडले त्याला 117. ते सोपं आहे का? आणि एवढंसं बाळ आहे ते त्याच्यानंतर ऐकायला असं बोला ना जरा. ते मदत तातडीची मदत काय करतात? मग ते जरा सगळ्यांना ऐकायला असं सांगा ना. मेडिकलचा जो खर्च आहे तो आपण देणारच आहे आणि उद्या ती शिक्षा आहे. मेडिकलचा खर्च देता म्हणजे काय उपचार करता का हो तुम्ही लोकांवर? मेडिकलच्या पलीकडे जाऊन बोला की ती बाई तिचा जीव आज आपण म्हणतो पण उद्या धोक्यात आला तर काय करणार? तिला आतमध्ये त्रास आहे हे तर मान्य करताय. सांगू शकता तुम्ही ते देव आहे. आपल्याला काय काय करता येतं ते सांगा. ते डॉक्टर कुठे येतात? डॉक्टरांशी बोललं पाहिजे आपण. त्यांच्या रिपोर्टवर सगळं आधारित आहे. त्यांच्या पायाला मेहंदी लावली आहे का? त्यांना असं वाटत नाही काहीतरी जावं म्हणून? पुढंच येत नाही. सातपुते नावाचा प्राणी आहे, माणूस नाही. त्याला संवेदना तर अजिबात नाही. संवेदनाहीन माणूस आहे. तुम्हाला काय म्हटलं माहिती का ताई? तुमचा हल्ला झाला ना तर त्यांचं म्हणणं आहे ती महिला आहे ना बसून खुरपीत होती. आता त्यांनी प्रत्यक्ष देवा जनतेला उभं राहून कसं खुरपायचं? महिला बसून नाही खुरापणी बसून नाही करणार मग कशी करणार? त्याने खुर्चीवर बसल्यापासून किती वेळा गेला साईटवर, किती वेळा कधी प्रसंग आला शेतकऱ्याचा किंवा एखाद्या याच्यावर तर त्या ठिकाणी धावून गेलाय. कधी त्यांचं सांत्वन करायला गेलाय, कधी मी तुमच्या पाठीशी म्हणायला गेला. तो कुठं स्पॉट ऑन द स्पॉट गेलेला नाही. चला मी स्वतः तातडीने जाऊन पाहिजे. त्यांना सांगितलेलं आहे तसं जर असेल तर मग फिरून देणार नाही काय अधिकाऱ्याला. बघू आम्हाला काय करायचं ते. बोलाची कडी बोलाचा भात नाही. रिझल्ट पाहिजे. त्याला पर्याय नाही. ज्यांच्याबरोबर जे घडलंय ना त्यांचा विचार केला पाहिजे की त्यांना आज आपण काय. मग काय आम्ही पैसे देतो ना यांना बिबट्याने हल्ला करावा आणि त्यांचं औषध उपचाराचा खर्च देतो ना आम्ही. सोपं आहे ना मग नाना, काय अडचण आहे त्याला? आणा ना बिबट्या धरून. हां एखादं सोडलंच पाहिजे आमचं म्हणणं. बांधून ठेवू एखाद्या अधिकारी तिथं. आता काय नाही त्यांचं म्हणजे रात्रीचे पिंजरे लावता येणार नाही, हल्ला होऊ शकतो. पण आता त्याच वावरांच्या आजूबाजूला आता लोकांना पाणी सोडायला जावं लागणार आहे, कॉक चालू करायला लावावं लागते. त्यांच्या हल्ला झाल्यावर काय करायचं असा प्रश्न आहे. पेट्रोलिंगची टीम, रेस्क्यूची टीम. सातपुते काय बोलले सांगा? उद्या काय मीटिंग घेणार कसली नंबर सांगा. कमिटी मीटिंग घेऊन नाही. आता हे झालं हे प्रकार घडत वारंवार मीटिंग घेऊन काही ते सुटणार नाही. 86 रुपये पांडे लावला. 86 रुपये 96 85 11. हा नंबर दुसरा आहे का? नाही हा बरोबर आहे की चूक आहे? नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. मग हा दुसरा असतो. 2 नंबर असतील ना. सातपुते सर आशाताई बुचके बोलते. हॅलो सातपुते सर आशाताई बुचके बोलते. नमस्ते नमस्ते. हां बोला. ही जी घटना घडली, बिबट्याने हल्ला केला, पिंपळवंडीमध्ये हल्ला झाला, हा तब्बल 4था हल्ला आहे याच 4 महिन्यात. त्या ठिकाणी एकाही ठिकाणी तुम्ही कुठेही भेट स्पॉट व्हिजिट केलेली आठवत नाही आम्हाला. कधी? आज आम्ही इथे आता मगापासून लोक वाट बघतायत. मग एकटेच काकडे फायटिंग करतायत, बॅटिंग करतायत. आम्हाला तर एकदाही कुठे तुम्ही जाताना किंवा फेस होताना लोकांच्या पहिलं त्यांना पुढे करता आणि मग शांत झाल्यानंतर तुम्ही येता, असं आहे का? हा मी घाटात होती त्यावेळेला मुंबईच्या, तरी सुद्धा मी फॉलोअप घेत होती. मी मंत्रालयातून येत होती. आता इथे काय करायचंय ते सांगा. या केसमध्ये तुम्ही काय करणार आहात ते सांगा. नाही ही जी घटना घडली आहे इथे आता सगळे लोक जमलेले आहेत. या बिचाऱ्या काकडेला घेराव घालून किंवा त्याला त्रास देण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण शेवटी तुम्ही वरच्या खुर्चीवर बसलेला आहात. मग तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जे सांगितलं तिथे आता लोकांमध्ये राग काय आहे का? तुम्ही सांगितलं त्या महिलेने उभं राहून खुरपायचं कसं? उद्या आता तुम्ही प्रात्यक्षिक दाखवणार आहात असं कळलंय.
नाही असं नाही सांगितलं, ते वेगळं काहीतरी अर्थ घेतलं. काय रे? ते म्हटले का ती महिला बसून खुरपीत होती. खुरपणार कसं मग महिलेने? नाही नाही, एक मिनिट, तो काय बोलतो ते ऐका. साहेब तुम्ही म्हटले स्पीकर ऑन होता, तुम्ही म्हटले का ती महिला बसून खुरपीत होती. महिलांनी बसून नाही खुरपायचं, मग शेती करायची कशी साहेब? त्याच्यात कसं आहे माहिती आहे का, माझा बोलण्याचा उद्देश तुम्हाला कळाला नाही की काम करत असताना ठीक आहे, चला आता तुमची मदत काय आहे ते. तुम्ही आता जी महिला अडचणीत आहे तिच्या बाबतीत काय निर्णय घेणार ते सांगा आम्हाला. ते जे तुमचं टिपिकल उत्तर आहे ना की आम्ही दवाखान्याचा खर्च करू, हे आम्हाला मान्य नाही. कोणाला सांगता तुम्ही? जीव गमावला तो जीव आम्हाला जिवंत करून देणार आहात का? लहान मुलगी आहे त्यांना. तिला लहान बाळ आहे. 6 महिन्याची मुलगी हो. ऍक्च्युली या मागच्या 4 महिन्यापासूनच नाही, तर जसं मी इथे जॉईन झालोय तसं मी करतोय प्रयत्न की बिबट्यांची संख्या नियंत्रित राहावी यासाठी. आम्ही एक प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठवला आहे कॅस्ट्रेशनसाठी, पण त्याला काही मंजुरी ठीक मिळाली आहे, नाही. आता तो नंतरचा भाग आहे. आत्ता जी घटना घडतीये त्यांना ताबडतोब आपण कसं समाधानकारक उत्तर देऊ शकतो, समाधानकारक त्यांचं समाधान करू शकतो, ती अपेक्षा सगळ्यांना तुमच्याकडनं आहे. नाही, आता कसं आहे, लोकांना आम्ही जर सांगितलं की आम्ही मदत देऊ किंवा इथं खर्च करू तर त्यांना वाटतं की आपण वन विभाग नंतर काय तर करते हे काम, पण आम्हाला ते तर करावंच लागणार आहे. समाधान लोकांचं होऊ शकत नाही. लोकांचं म्हणण्याप्रमाणे आपण पिंजरे पण लावतो, आधी सुद्धा पकडतो, घटना व्हायची वाट पाहत. आता तुम्ही केली व्यवस्था पिंजरे लावायची तिथे? 3 पिंजरे ऑलरेडी लागलेले आहेत तिथं. लागले नाही, सकाळी पाठवले तिथे लावले. लावले नाहीयेत, फक्त पाठवलेत. नाही 3 पिंजरे लागले आणि बाकी आम्ही पाठवायला सांगितलं. ते पण आता रात्री पोहोचायला सांगितले त्यांना. बाकी मग ते सगळं होईलच, त्यात काही प्रश्न नाही की कॅमेरा ट्रॅप लागतील आणि बिबटे. माझं म्हणणं आहे ते कुटुंब गरीब आहे. जसं त्या बाळाला 117 टाके पडले, ते परत माझ्याकडे आलं होतं सगळं कुटुंब. मी त्यांना सांगितलं की 13 तारीख होऊ द्या, 14 तारखेपासून माझा लढा सुरू होईल वनविभागाशी, कारण 13 तारखेपर्यंत आम्हाला अडचणी आहेत, आम्हाला निवडणुका आहेत. पण 13 नंतर 14ला, आणि इथे जर समजा काही घटना घडली तर 13ही गेली आणि सगळं गेलं, आम्हाला तेल लावत गेलं, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचा शेतकरी, आमची महिला आमच्यासाठी महत्त्वाची, आणि मग त्यासाठी तुम्हाला स्वतः संरक्षण, स्वतःचा विचार करावा लागेल. मग शेतकरी आणि आम्ही गप्प बसणार नाही, कारण आम्ही इतकं संयमाने घेतोय. त्या तुम्ही आम्हाला असं समजताय की हे काय करणार आहेत, हे मेलेले आहेत. नाही, आता आम्ही समजत नाही. जर तसं असतं तर मी प्रत्यक्षात आता तुम्हाला सांगतो, उमरेजला मी 4 तास होतो तिथं त्या ठिकाणी स्पॉट. हो, पण तुम्ही शांत झाले. आता आल्या या माणसाला घेराव घातला, मला फोन आला, मी कार्यक्रमात होती, मी सांगितलं की कोणीही त्याच्या मागे लागू नका. तो बिचारा एक छोटा माणूस आहे, त्याच्याकडनं काही अपेक्षा करू नका. तुम्ही आहेत त्या स्थितीत थांबा. मी तिथे पोहोचते 25 मिनिटात आणि मी इथे आलेली आहे. आलं का लक्षात? नाही तर तुमच्या त्या बिचाऱ्या अधिकाऱ्याला सगळ्यांनी घेराव घालायचा. मी म्हटलं त्याला घेराव घालून काहीच उपयोग नाही. आपल्याला करायचं असेल तर सातपुतेकडे जाऊन तो राडा करावा लागेल. जर त्यांना कळत नसेल, जाग येत नसेल, काय होणार आहे? म्हणजे तुम्हाला अजून राडा माहिती नाही ना, तुम्हाला माहित नाही आक्रोश कशाला म्हणतात, आंदोलन कशाला म्हणतात. तुम्ही अजून समोर गेलेले नाही दिसत. नाही, उत्तर काढावंच लागेल तुम्हालाच, काय सरकारला सुद्धा उत्तर काढावं लागेल. असं बोलू नका. ज्या वेळेला शेतकऱ्याच्या जीवावर येतं ना, त्यावेळेला कोणता राजकारणी असा आहे जो असं उत्तर देईल की राडा करून काय होणार? काय होणार म्हणजे एक माझा साधा प्रांजळ प्रश्न आहे आपल्याला की राडा करून याच्यातून उत्तर निघणार आहे का? अहो, तुमच्या घरातले तुमच्या कोणाला आता जर धरलेलं असतं, तुम्ही ही भाषेत बोलला असतात का? मी काय भाषा बोलतोय मला हे कळत नाही. काय भाषा बोलतोय? तुम्ही त्यावेळेला पण असे शांत राहिला असतात आणि म्हणाला असतात की नाही रे, ते होणार होतं, त्यात ते सांभाळावं लागतं, अशा भाषेत बोलला असतात. मुळीच नाही. मग वगैरे असं म्हणणारच नाही. मदत काय करणार? तुम्ही मदत काय करणार ते सांगा, कशी करणार ते सांगा, किती वाजता उद्या येणार ते सांगा, उद्या किती वाजता येणार आणि काय कशी मदत करणार ते सांगा. बस नाही, मदत तर दवाखान्याचा पूर्ण खर्च तर होईल, त्या प्रश्न नाही. बाकी मग तिथं स्पॉटवरती आपण जे काही लोक आहे त्याच्यात आणखी वाढ करून आम्ही लागले जातील. तिकडे एक 15-20 दिवस किंवा 1 महिनाभर आम्ही टीम ठेवू आमची त्या स्पॉटवरती. विजिट कधी करणार आहे तुमचं? तुम्ही विजिट सकाळी किती वाजता करणार आहात? मी उद्या मला एक मीटिंग आहे पुण्यामध्ये आणि असं ठरलंय आता की MLA महाराष्ट्र साहेब पण मगाशी फोन मला त्यांचा की वरिष्ठ कार्यालयाला पण हे थोडं निदर्शनात
सिरियसनेस वगैरे येण्यासाठी. अहो पण तुम्हाला आता कोणी बांधून ठेवलं होतं? तुम्ही आता आलं असतं तर तुम्हाला बांधून ठेवलंय? एमर्जन्सी कळते का? एमर्जन्सी मध्ये असेल त्या स्थितीमध्ये, मी डिपार्टमेंटची मुलगी आहे, मला माहिती आहे ताटावरचं उठून ड्युटी बजवावी लागते. तुम्ही मला सांगताय उद्याची मीटिंग आहे तिथे मांडावं लागेल म्हणून आज यायचं नाही? मुंबईवरून आलो होतो रात्री 1 वाजता. पुण्यालाच मिटिंग आहे ना, जाताना इथूनच जाणार आहे, कुठून जाणार तुम्ही? तुम्ही जाताना इथून लवकर निघा आणि पहिलं पेशंटची पाहणी करा. इथूनच जाणार आहे. इथूनच जाणार आहेत तर तुम्ही कोणत्या रस्त्याने जाणार आहात? नारंगावच्या PWD ऑफिस. मग उद्या सकाळी जाऊ, बघूनच जाणार आहे मी. अच्छा हा ठीक आहे, बघा आणि काळजी घ्या. निश्चितपणाने तुमच्या हातात आहे वातावरण व्यवस्थित ठेवायचं की नाही ठेवायचं, ते बिघडवायचं. ओके, तुमचं किती लागले? एकच लागलाय. त्यांनी 3 सांगितलं. काकडे लय सगळे मिळून आहे ना, किती काहीच ठेवणार नाही. म्हणून पिंजरा आलाय ना. खोटं बोलायचं आमची नाही. गाडी पाठवली साहेब, शब्द खोटं बोलताय. आमची गाडी पाठवली मग पिंजरे आले. गाडी नसते आले ना. एक म्हटले असते तर काय गाडी पाठवली यांनी? गाडी पाठवली आम्ही. तुमचे स्टाफ वेळ कशाला कशाला गेला साहेब? तुम्ही? विचारा बरं पहिल्यापासून आम्ही इथे आमच्या समोर किती खोटं बोलतो. विचारा ना पण तुम्ही आहे ना आता इथून निघा. काकडे तुम्ही काकडे इथून आता निघा. पावले खोटं बोलतो. इथून आता निघा. तुम्ही सहनशीलतेचा अंत नका पावसाय. तुम्ही आता इथून निघा आणि पहिले पिंजे लावून घ्या आणि मग परत इथे या. मी इथेच भेटेल तुम्हाला. निघा आता आणि खोटं बोलायचं बंद करा. आपल्या घरात पण आहे ना, फॅमिली आहे ना आपल्याला. हे आपलं कुटुंब म्हणून सांभाळायचं असतं. जनतेला पण त्यांच्याकडे पाहायचं असतं. आपलं लेकरू, आपली बहीण, आपली आई. आम्ही बघतो की तुमच्या काय करणार आहे, वरच्यांना धडा शिकूया. तर तुम्ही पण आमच्याशी खोटं बोलायचं, जनतेशी खोटं बोलायचं. कमीत कमी तुम्ही तर हे पाळा पथ्य. MLA चा इंटरेस्ट आहे की कमिटीच्या समोर गेलं पाहिजे, वरच्यांना कळलं पाहिजे. त्यांना वरच्यांना कळून सगळं होणार आहे. त्यांना पण विचारतो आम्ही इथं आलते मग वरती कळवायला. नाही इथं आलते. नाही ते आता सांगतोय का तो की उद्या मीटिंग मध्ये तिथे मांडलं पाहिजे असं MLA चं म्हणणं आहे. पब्लिक समोर इथं काय इथे काय इथे येऊन गेले. नाही पण काय केलं? सगळ्यांशी डायलॉग झाला की नाही त्यावेळेला असं सांगितलं होतं का 3 पिंजे लागले? हे उत्तर का? तेव्हा पिंजरे आणलेच नव्हते. तेवढंच आणि आता तुम्ही 3 लागले सांगितलं ना. तुम्ही माझ्या समोर आता बोललात. सगळ्यांशी खोटं बोललात. सगळे तुम्हाला माफ करतील. ठीक आहे, ते लागू द्या. आपला स्टाफ असेल त्यांच्या स्टाफने सांगितलं होतं एक पिंजरा लावला म्हणून. कुठं लावायचं स्पॉट फायनल अण्णांचे आहे ना, सगळ्या अण्णांच्या डाळिंबाच्या भागामध्ये लावलाय ना. एक पिंजरा टाकला. यू कॅन गो नाव. ह्या ट्रॅकी असतो ना, तो कट झालेला वाघाच्या नखांना कट. त्याच्यामुळे ते ट्यूब म्हणजे टाकले, नख आतमध्ये घुसल्यामुळे ते तुटले पूर्ण. तुटलंय ना. जे श्वास नलिका आहे ती. हा मग ती तुम्ही कसं काय दिलं बरं करणार? तुला ऑलरेडी टाके टाकले जातात. टाके टाकले एक नळी टाकून दिली जेणेकरून तो अजून कोलॅप्स नाही व्हायला पाहिजे असं. अच्छा, पण ह्याच्याने ती बोलू शकेल का? बोलू शकेल. आता बोलणं नाही, जोपर्यंत नळी काढत नाही आपण ना 2-3 दिवस तोपर्यंत बोलणार नाही. एकदा ती नळी काढणं जखम भरायला लागेल, जखम भरली तर बोलायला चालू आहे. कारण तर वाचा गेलेली नाही कुठेच. आता ती जी नळी आहे जी बोलण्यास स्वर यंत्र ती हवा जात त्याच्यामुळे ती बोलत नाही. तिची प्रकृती पाहता, तिची इम्युनिटी पाहावी किंवा तिची प्रतिकारशक्ती, त्याची कॅपॅसिटी आहे का ती? असायला पाहिजे ना, कारण ब्लड प्रेशर नॉर्मल आहे सध्या. इंजेक्शन वगैरे दिली मला असं नाही वाटत की आपल्या डॉक्टरी पेशामध्ये नॉर्मल असणारे केस 1-2 तासाने नाही तसं सांगितलं सगळं की सिरियसच आहेत सगळ्या गोष्टींमध्ये सध्या हे स्टेबल बोला ना तुम्ही. सांगितलं तसं. असं तर बाहेर कोणी म्हणत नाहीये, कारण मी खाली विचारलं. स्टेबल आहे सांगितलं. कन्सेंट आहे बघा, तुम्हाला कन्सेंट दाखवू करून त्यांची लिंक घेतलेली कन्सेंट आहे माझ्याकडे तशी हां, प्रॉपर काय काय आहे त्याचं काय लिहिलेलं आहे काय सगळं. काय घेतलं त्याच्यामध्ये? लिहिलेलं आहे, दाखवू कन्सेंट दाखवू. तोंडी सांगा आम्हाला माहिती आहे. सिरियस आहे, कधी व्हेंटिलेटर लावू शकतो, कधी कोलॅप्स होऊ शकते, हे सगळं त्यांना कल्पना दिली. आता बाहेर काय पण सांगतात आता त्याचा माझा कन्सर्न नाही ना. 2 मिनिटच फक्त तिथे उभी राहिली आणि तिच्या ज्या मुवमेंट आहे, मी गेली 34 बाहेर वर्ष बाहेर काय पाहते. सांगतात ना ते मी करणे, त्याच्यावर माझा कमांड नाही, बरोबर ना. इथं काय सांगतो तर त्याच्यावर माझा कमांड आहे. तुमच्या कमांडवरच उद्याचा निर्णय आहे. म्हणून मी तुम्हाला भेटायला सांगतो की तुमचा रिपोर्ट जो आहे त्यांना त्याच्यावरच सांगितलं निर्णय कधी आहे. व्हेंटिलेटर लावू शकतो पेशंटला, व्हेंटिलेटर लावू शकतो पेशंटला. त्याच्यानंतर कधी पण कोलॅप्स होऊ शकते ती. पण जशी जशी वेळ जाईल तसं
स्टेबिलिटी येत चालेल तिला, निमोनिया बनू शकतो छातीचा, कारण इथे नका गेले आतपर्यंत इन्फेक्शन होऊ शकतं, ब्लड गेलेलं आहे फुफ्फुसामध्ये. हे सगळं नातेवाईकांना स्पष्ट सांगितलेलं आहे. आता कसं होतं, भरपूर लोक बोलणार आहेत, ते प्रत्येकजण डॉक्टरबरोबर बोललेलं नाही, त्यामुळे ते काय सांगतात ते करते मी ओके, नाही सांगू सर शकत. तुम्ही माणूस असलात तरी डॉक्टर हा देव म्हणून पाहिला जातो. बरोबर आहे. आणि माझी तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहे की तो रिपोर्ट इतका स्ट्रॉंग पाहिजे की जी तिची स्थिती आहे, ती वस्तुस्थिती आहे की ती कॉलॅप्स होऊ शकते, तुम्ही म्हणता ती अननॉर्मल कधी होऊ शकते, किंवा तिला ज्या आतमध्ये नखाने तिच्यावर वार झाला आणि ती श्वास नलिका तिची तुटली आहे, त्याच्यामध्ये मे बी पॉयझन पण होऊ शकतं, काही होऊ शकतं ना. हे तुम्ही नंबर ऑफ पॉसिबिलिटी आहे. पण ते तुमच्या कागदावर आलं पाहिजे, जेणेकरून कागदावर ज्या ते काही बिचारे जखमा गरीब आहेत ना, ते त्या बिचाऱ्याला त्या देणार पाहिलं, आपण. त्याला पाहिलं म्हणजे त्या कागदावर माणसाला- जखमा आहेत त्या आपण देणारच आहे. म्हणजे तुम्ही जसा रिपोर्ट बनवला, जसं आम्ही आता मागच्या 2 केसेसमध्ये ते डॉक्टर काय होतं त्यांचं नाव आळापट्याचं आवारे डॉक्टर. म्हणजे त्याने ज्या पद्धतीने ते हँडल केलं आणि त्याला मी राज्य आणि जिल्ह्याच्या डॉक्टरांशी बोलणं करून दिलं की बाबा रे, अशा वेळेला तुझं निर्णय क्षमता कशी असली पाहिजे, तू काय नेमकं बोलला पाहिजे, तुझ्या बोलण्यावर किती अवलंबून आहे. तर तुमच्या रिपोर्टवरच सगळं काही आहे, तरच यांना न्याय मिळणार नाही तर मिळणार नाही. वस्तुस्थिती, आम्ही काय वस्तुस्थिती सोडून म्हणत नाही. Yes, बरोबर. आणि तसंच आता आहे ना, आता हे- 117 टाके पडले त्या बाळाला, पण त्या बाळाला आत्ता भविष्यात सुद्धा काही होऊ शकतं, आणि 117 टाके पडून सुद्धा ते आईबाप घेऊन आले. आता या पेशंट आपल्या 34-35% असणार. त्याचं पूर्ण स्टोरीकडे झालं सगळं. इथं टाके, इथं टाके. ऐका ना, तुम्ही म्हटलं- आता मी मोजले नाही जर अजून, मोजायचे 35% सहज असतील त्या आणि पेशंटला. परवाची निवड- 35+ असेल, मायनस नसेल. हो चालते ते विषयाने तर ते जे आपल्याला त्याची प्रॉपर कन्सेंट पण मी करते खूप काळजी. म्हणजे किती वाजता तुम्ही- प्रॉपर काय काय होणार आहे, खाली आल्याला तेच पैशाला सांगितलं असं ठीक आहे, सगळं. काय हरकत 9 वाजताचा वेळ देऊ आपण. हां लगेच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.